नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. भारतीय जनता पार्टी भयभीत असल्याचं बोललं जातं आहे. यावर मी सुद्धा अनेक वेळा बोललेलो आहे आणि पुन्हा एकदा बोलणार आहे. भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये आपण लोकसभेसाठी कमी पडणार असल्याचे जेव्हा त्यांना कुणकुण लागली, जेव्हा अंतर्गत सर्वे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सांगायला लागले, तेव्हापासून त्यांनी हातपाय हलवण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीकडं आत्ता 20-22 खासदार आहेत आणि त्यापैकी कोण धोक्यात आहेत, कोण निवडून येऊ शकतात, कोण कशा प्रकारे काम करत आहे. जरी भारतीय जनता पार्टीची वेगळी स्ट्रॅटर्जी असली, वेगळं नाव असलं, पक्षाचं कमळ असलं, नरेंद्र मोदी असले, अमित शहा असले, यांच्या नावाने जरी मतं मागितले तरीसुद्धा आपण कमी पडणार आहोत, अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांचा अंतर्गत आल्याचं बोललं जातं आहे. तशी चर्चा आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं नव्यानं हातपाय हलवण्यास सुरुवात केली की काय नेमकं नवीन केलं जाऊ शकतं महाराष्ट्रामध्ये बळ वाढवण्यासाठी. 48 पैकी जवळजवळ 30 खासदार निवडून येतील का, यासाठीची प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सुरू करण्यात आले, चाचपणी करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं. एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन सुद्धा त्यांनी फारसा आपल्याला फायदा होत नसल्याचं ओळखलं. नंतर अजित पवारांना सोबत घेतलं. अजित पवारांना सोबत घेऊन सुद्धा आपण 10-20च्या पुढे जात नसल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यानंतर पुन्हा अजित पवारांच्या मार्फत शरद पवारांना सोबत घेण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले. शरद पवार भारतीय जनता पार्टीसोबत गेले नाहीत. आता भारतीय जनता पार्टीला या दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी पाय रोवता येणार नाहीत. कारण भारतीय जनता पार्टीचे 7 ते 8 म्हणजे जे समोर आलेले आहेत ते फक्त 7 ते 8 आहेत. बाकीचे इतर जर पाहिले तर आणखी त्याच्यामध्ये नंबर लागू शकतो. म्हणजे आत्ता सध्या 8 खासदार जे आहेत ते बदलण्याची चिन्ह आहेत. भारतीय जनता पार्टी 8 खासदारांना येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये बदलू शकते. त्यांचे चेहरे जे आहेत ते बदलू शकतात. कारण काही सर्वेमधून असं निदर्शनास आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे ही जे काही 8 खासदार आहेत त्या 8 खासदारांनी जनतेसमोर जाऊन काहीही केलेलं नाही. एवढंच नाही तर त्यांना मिळालेला निधीसुद्धा त्यांनी खर्च केलेला नाही, अशी परिस्थिती असं जे आहे ते सर्वेमधून समोर आलेलं आहे. आणि म्हणून ती 8 चेहरे म्हणजे लोकसभेची जी काही 8 जिल्ह्यातली खासदार आहेत ते बदलण्याची वेळ आता भारतीय जनता पार्टीवर आलेली आहे. आणि ते जवळजवळ नावं निश्चित झालेली आहेत. त्यामध्ये हिना गावित आहेत, रक्षा खडसे आहेत, गोपाल शेट्टी आहेत, मनोज कोटक आहेत, सुजय विखेसुद्धा आहेत, प्रीतम मुंडे आहेत, सुधाकर श्रृंगारे आहेत, किरीट सोमय्या आहेत, जय सिद्धेश्वर स्वामी हे सुद्धा त्यामध्ये येतात. आणि या 8 खासदारांना जे आहे ते बदललं जाऊ शकतं. यांच्या जागेवर फ्रेश नव्यानं लोकप्रियता असलेले चेहरे दिले जाऊ शकतात. कारण या 8 खासदारांनी कुठल्याही प्रकारचे जनसामान्यामध्ये जाऊन काम केलं नसल्याचं रिपोर्टमधून सांगण्यात आलेलं आहे. अशी चर्चा आता सध्या होत आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीने सर्वे केला होता आणि त्या सर्वेमधून जे आहे ते माहिती समोर येते. बीडच्या खासदार आहेत प्रीतम मुंडे, यांना सुद्धा बदललं जाणार आहे. सुजय विखे आहेत अहमदनगरचे, म्हणजे विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत सुजय विखे, यांना सुद्धा बदललं जाणार असल्याचं बोललं जातं आहे. ते स्वामी सिद्धेश्वर आहेत, त्यांचा जात प्रमाणपत्राचा एक विषय आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यांनाही बदललं जाणार आहे. किरीट सोमय्या यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलिन केल्याचं निदर्शनास आलं होतं आणि त्यावरून त्यांना पुन्हा बदललं जाऊ शकतं. मुंबईचे आहेत मनोज कोटक, यांना सुद्धा बदललं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. रक्षा खडसे आहेत, एकनाथ खडसेंच्या ज्या आहेत त्या सून आहेत. एकनाथ खडसे जे आहेत राष्ट्रवादी शरद पवारांकडे आहेत, रक्षा खडसे BJPकडे आहेत आणि त्यांनी सुद्धा कुठेतरी जनसामान्यामध्ये जाऊन कामं केलेली नाहीत असं सांगितलं गेलं आहे. असं रिपोर्टमधून त्यांना कळलेलं आहे. सुजय विखेंनी त्याच प्रकारे कामं केलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि पक्षासाठी ते पोषक नाही आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या जिल्ह्यामध्ये नसल्याचं त्यांच्या रिपोर्टमधून म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमधून निदर्शनास आल्याचं बोललं जात आहे. प्रीतम मुंडे यांना सुद्धा म्हणजे आता त्यांचं पद सोडावं लागणार आहे. भावी खासदार त्या होत नाही आहेत किंवा मग भावी खासदार मी स्वतःला मानत नाही असं त्यांनी मागच्या काळामध्ये बोलून दाखवलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांचं पद जाणार आहे. म्हणजे त्यांना आता उमेदवारी मिळणार नाही. एकतर पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा अशा प्रकारचं सांगितलं जाऊ शकतं. अन्यथा तुम्ही जर निवडणूक लढत नसाल तर आम्ही प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देणार नाहीत. म्हणजे प्रीतम मुंडे यांनी सुद्धा निधी खर्च केलेला नाही अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा आम्ही ऐकलेल्या आहेत. आणि त्यामुळे प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळू शकत नाही.
प्रीतम मुंडेंच्या जागी लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना दिली जाऊ शकते आणि पार्टी सांगू शकते की पंकजा मुंडे तुम्ही बीड लोकसभा निवडणूक लढवा आणि पंकजा मुंडे यांनी जर निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला तर अर्चना कुठे आहेत नव्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या, आणि याबद्दल मी अगोदरच सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीने या दोघी बहिणींना डावलून यांना पुढे आणण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या दोघींसाठी आता फार जिकरीची गोष्ट असणार आहे, तू का मी. म्हणजे पंकजा मुंडे या जरी थोरले असले तरी प्रीतम मुंडे सुद्धा खासदार आहेत आणि काय नेमकं समीकरण असणार आहे दोघींमध्ये काय. आता दोघींकडे एक पर्याय ठेवला जाणार आहे. प्रीतम मुंडेंना आम्ही उमेदवारी देऊ शकत नाहीत, पंकजा मुंडे यांनी लोकसभा लढवावी आणि त्यांना जर नसेल लढायची तर अर्चना कुठे आहेतच, असं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बीडमध्ये होऊ शकतात. आणि बीडची जागासुद्धा नवा चेहरा असू शकतो, ते मग सुरेश कुटे किंवा मग अर्चना कुटे या बीडच्या खासदारकीच्या उमेदवार असू शकतात. भारतीय जनता पार्टीने या 7-8 खासदारांची नावं बदलली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या 7-8 खासदारांना जे आहे ते आपल्या जागा सोडाव्या लागणार आहेत, कारण त्यांचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टीला, पक्षाला, पक्षश्रेष्ठींना साजेसं नाही आहे. जशी पार्टीची कामं असतात तसे प्रकारची कामं नाही आहेत असं सांगितलं गेलं आहे सर्वेमधून, आणि त्यामुळे ह्या 7-8 जणांची जी आहे ते नावं बदलली जाणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडून या 7-8 जागांवर कुठल्या प्रकारचे नवे चेहरे दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर घडल्या तर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तुम्ही या 7-8 लोकांना बदलू इच्छित आहे का? त्या जिल्ह्यामधले लोक, त्यांनी प्रतिक्रिया द्या. भारतीय जनता पार्टीचा हा निर्णय जर केला तर योग्य असेल का, याबद्दल सुद्धा बोला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.